उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत। एकीकडे मनसे आणि शिवसेना युतीची जोरदार चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे ठाकरेंची दिल्ली वारी सुद्धा आता चर्चेत आहे। आज दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेतील आणि त्यानंतर रात्री पक्षाच्या खासदारांसोबत उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर उद्या उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये राहुल गांधी आणि इतर नेत्यांची भेट घेणार आहेत। उद्या सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये पत्रकार परिषद सुद्धा घेतील। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय। लवकरच बिगुल सुद्धा वाजणार आणि त्यामुळेच राजकीय पक्षांकडून निवडणुकांची रणनीती आखायला सुरुवात झाली आहे। मात्र विधानसभा निवडणुकांच्या निकालापासून एकही बैठक न झालेल्या इंडिया आघाडीची उद्या बैठक होते आणि या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहतील। त्यानंतर राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे। उद्धव ठाकरेंचा हा दौरा नेमका कसा असेल पाहूयात ग्राफिक्स मधून। पहिला दिवस आहे 6 ऑगस्ट, अर्थात आज दुपारी 2 वाजता उद्धव ठाकरे दिल्ली विमानतळावर पोहोचतील। दुपारी 3 वाजता संजय राऊतांच्या निवासस्थानी ते पोहोचतील। संध्याकाळी शरद पवारांची दिल्लीमध्ये त्यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे भेट देतील। रात्री उशिरा पक्षाच्या सर्व खासदारांसोबत संजय राऊतांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे। तर उद्या 7 ऑगस्टला सकाळी 10 वाजता संजय राऊतांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद होईल। सकाळी 11 वाजता संसदेतील पक्ष कार्यालयाला ते भेट देतील। सकाळी 11:30 वाजता संसदेमध्ये नेत्यांच्या भेटीगाठी करतील। तर दुपारी काही राजकीय भेटीगाठी सुद्धा होतील अशी माहिती मिळते। संध्याकाळी 7 वाजता राहुल गांधींनी आयोजित केलेल्या डिनर आणि इंडियाच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहतील आणि 8 ऑगस्टला दुपारी उद्धव ठाकरे मुंबईकडे रवाना होतील। उद्धव ठाकरे हे मुंबईतून इथे 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी येत आहेत। राहुल गांधींबरोबर त्यांची बैठक आहे, इंडिया आघाडीची बैठक आहे, महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल। आज संध्याकाळी इथे शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वाची बैठक होईल। त्यानंतर कदाचित आज ते माननीय शरद पवार साहेबांनाही भेटण्याची शक्यता आहे संध्याकाळनंतर। अशा बैठका त्यांच्या ठरलेल्या आहेत।